हाय हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर मी आज तुमच्यासोबत संध्याकाळचं रुटीन शेअर करते आहे. तर आम्ही दोघं जण दुपारी झोपलो होतो, त्यामुळं मग उठले आणि फ्रेश झाले पहिले. आज जरा मूड होता पावडर वगैरे लावायचा, त्यामुळं लावला आणि तुम्हाला पण दाखवते आहे. रोज तर लावणं होत नाही, टिकली वगैरे तर आम्हाला लावताच येत नाही, ठेवतच नाही तो काय. त्यामुळं आज म्हणलं थोडासा मेकअप करावाच. त्यामुळं मग सिम्पलमध्ये मेकअप केलेला आहे, काय नाही, फक्त पावडर आणि टिकली लावलेली आहे आणि त्यानंतर थोडीशी लिपस्टिक लावली आहे जरा छान दिसायला. त्यानंतर न पिल्लू तर खेळतच होता, टी व्ही बघत होता. आता ही मध्येच रंगीत लाईट कुठं माझ्या तोंडावर पडते. ती तर माझ्या टी व्हीचीच आहे, टी व्ही बघत होता आणि टी व्ही समोरच मी व्हिडिओ काढत होते, त्यामुळं मग ती लाईट माझ्या तोंडावर चमकत होती जास्तच. तर इथं पिल्लू बसला होता, काय खात होता. तर त्याला मी संध्याकाळचं 1 किंवा 2 अंडी देते. अंडं त्याला खूप आवडतं, म्हणजे आता मी रोज संध्याकाळी त्याला तेच देते आहे. झोपेतून उठल्यानंतर 1 किंवा 2 अंडं देते फक्त. त्याला मीठ वगैरे काहीच नाही लावत, त्याला नुसतंच खायला आवडतं. तो त्याच्या हाताने खायला पण आता शिकला आहे. थोडं थोडं खातो आणि राडा करतो. मग राडा करायला लागल्यावर मग मी त्याला थोडं भरवते. तर सवय पण लागली पाहिजे ना स्वतः खायला. आता तो झाला आहे 1.5 वर्षाचा, होऊन गेला आहे, आता 2 वर्षाचा होईल डिसेंबरमध्ये. त्यामुळे थोडं थोडं शिकतो आहे तो पण, आणि असं न सांगताच करतो आहे. आता इथं मी तुम्हाला वाटाणा भाताची रेसिपी दाखवते आहे. तर इथं मी तांदूळ भिजवून घेतलं, बिर्याणीचं होतं ते तांदूळ, मोठं तांदूळ, दिल्ली राईस. आणि इथं मी मिक्सरच्या भांड्यात आता वाटण करून घेणार आहे थोडंसं. खूप काय नाही लागणार, फक्त लसूण लागणार आहे त्यासाठी. त्यानंतर मिरची लागणार आहे, 4-5च मिरच्या घेणार आहे, कारण खूप तिखट आहेत ह्या मिरच्या, त्यामुळे 4-5च मिरच्या घेतल्यात. आणि थोडी कोथिंबीर, हिरवं वाटण आहे हे. थोडंसं पाणी टाकणार आहे ह्याच्यामध्ये, कारण खूप पाणी टाकलं तर मग ते लसणाचं अख्खं लसूण राहतो, म्हणजे अर्धा लसूण, खूप बारीक होत नाही. त्यामुळं कमीच पाण्यामध्ये हे मी मिक्सरला लावून घेणार आहे. त्यानंतर मी इथं 2च कांदे चिरलेत, छोटे छोटे, खूप छोटे होते ते, आता संपलेत माझ्याकडचे. 2च कांदे चिरून घेतलेत, 1 किंवा 2. मोठा असेल तर 1च घ्या आणि छोटे असतील तर 2 घ्या. तर मी आता कुकरमध्ये तेल टाकलं आहे. तेल आता गरम झालं आहे चांगलं. आता तेल गरम झाल्यानंतर त्यात मी जिरं आणि मोहरी टाकणार आहे. थोडंच जिरं मोहरी टाकणार आहे मी, कारण जास्त ते जिरं आणि मोहरी दाताखाली येते, त्यामुळे जास्त टाकत नाही. आणि थोडासा गरम मसाला आणि 1च तेजपत्ता टाकला आहे. गरम मसाल्यामध्ये फक्त 1 विलायची टाकली आणि मिरी टाकली, काळी मिरी. आणि त्यानंतर टाकले ते 2 कांदे छोटे छोटे, त्यांना जरा लाल होऊन दिले. त्यानंतर ते वाटलेला मसाला टाकला, जो आपण कोथिंबीर आणि मिरच्या आणि लसूण होतं ते वाटण. तर हे चांगलं परतून घेतलं, खूप पण नाही परतलं, 1-5 मिनटं परतलं आहे. आणि त्यात मग टाकली हळद टाकल्यानंतर धने पावडर, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद. त्यानंतर हे थोडंसं मिक्स केलं, कारण मसाला चिटकत होता, बारीक गॅस केला होता. त्यानंतर मग मी टाकलं मीठ काय चवीनुसारच तुमच्या ह्याच्याने टाका. इथं अर्धा चमचा मीठ टाकले आणि परत अजून अर्धा चमचा घेतलं, कारण ते तांदूळ भिजवून जरा जास्तच होतं मोठं, त्यामुळं ते चांगलं आता मिक्स करून घेणार आहे. तर हे मिक्स होतं तोपर्यंत मग मी मसाले काढून घेतले दुसरे. बिर्याणी मसाला, म्हणजे थोडासा बिर्याणी मसाला टाकणार आहे नावाला, 1 चमचा. त्याने टेस्ट भारी येते भाताची, त्यामुळं मग मी बिर्याणी मसाला, चिकन मसाला तर मी सगळ्या भाजीतच टाकते, कारण छान टेस्ट येते, चिकन मसाला आवडतो मला. त्यानंतर मग मी टाकणार आहे त्यात तांदूळ आणि वाटाणा पण खूप नव्हता माझ्याकडं, थोडाच होता, त्यामुळे जेवढा होता तेवढा टाकून घेतला. आणि हे चांगलं मिक्स केलं. 5 मिनटं हे परतून घ्यायचं चांगलं, तेल सुटेपर्यंत भातासोबत, म्हणजे तांदळासोबत. आणि त्यानंतर पाणी टाकायचं. पाणी गारच टाकणार आहे मी, गरम वगैरे टाकणार नाही, कारण गरम टाकलं तर हे गिजगिज भात होतो, तुटतो, असं फुलत नाही जास्त. त्यामुळं मग मी 2 ग्लास पाणी टाकलं इथं. आणि आता मी लावणार आहे कुकर आणि त्याच्या काढणार आहे 3 शिट्ट्या, आणि लवकरच होणार आहे आपला भात रेडी. मग त्याच्यासोबत मी पापड भाजून घेते, तोपर्यंत लोणचं काढून घेते. बघा, लिंबू, लोणचं,
वाटाणे भात आणि पापड. वाफ येते मस्त, एकदम भारी भात झाला होता, एक नंबर भात झाला होता. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा, सबस्क्राईब करा.